क्विज मंक्स मध्ये आपले स्वागत आहे. या 52 प्रश्नांसह तुमचे पृथ्वीची आश्चर्यकारक ठिकाणे, सर्वात उंच, सर्वात खोल, सर्वात आम्हाला पाठिंबा द्या, लाईक आणि सबस्क्राईब. समुद्रसपाटीपासून पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? माउंट फुजी .K2 किंवा माउंट एव्हरेस्ट? माउंट एव्हरेस्ट अविश्वसनीय. ज्वालामुखीच्या आत गरम द्रव खडक काय असतो? लावा, पाणी किंवा मॅग्मा? मॅग्मा लाजवाब. पृथ्वीवरील सर्वात खोल ठिकाण कोणत्या महासागरात आहे? अटलांटिक महासागर, हिंदी महासागर किंवा पॅसिफिक महासागर? हो, ते पॅसिफिक महासागर होते. जगातील सर्वात मोठे गरम वाळवंट कोणते आहे? गोबी वाळवंट, सहारा वाळवंट किंवा आर्क्टिक वाळवंट? सहारा वाळवंट उत्तम. एका तहानलेल्या उंटाने 10 बाटल्या पाणी प्यायले, मग त्याने आणखी 4 प्यायल्या. त्याने एकूण किती बाटल्या प्यायल्या? 14, 6 किंवा 10? उत्तर 14. कोणते गोठलेले खंड पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण आहे? उत्तर ध्रुव, अंटार्क्टिका किंवा ग्रीनलँड? अंटार्क्टिका उत्तम. पाणीवर उडवणाऱ्या गरम झऱ्याला बॅककोट म्हणतात. धबधबा, कारंजे किंवा गीझर? ते आहे गीझर. पाण्याखालील भूकंपांमुळे येणाऱ्या प्रचंड लाटांना काय म्हणतात? वादळे, त्सुनामी किंवा टॉर्नेडो? त्सुनामी. छान. एक मोठा पर्वत 10 किलोमीटर उंच आहे. जर तुम्ही 3 किलोमीटर चढलात तर किती किलोमीटर शिल्लक आहेत? 13, 7 किंवा 10? 7 हे आहे. कॅलिफोर्नियामधील खूप उष्ण दरीला काय म्हणतात? सन व्हॅली, डेथ व्हॅली किंवा फायर व्हॅली? आणि ते होते डेथ व्हॅली. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ॲमेझॉन नदी, नाईल नदी किंवा मिसिसिपी नदी? नाईल नदी. क्या बात. महासागरात तरंगणाऱ्या उंच बर्फाळ पर्वतांना काय म्हणतात? हिमखंड, आईसबर्ग, हिमनदी, ग्लेशियर किंवा बर्फाचे गोळे? ते आहे हिमखंड, आईसबर्ग. कोणती मोठी दरी एका नदीने कोरली आहे? ग्रँड कॅनियन, ग्रेट कॅनियन किंवा बिग कॅनियन? ग्रँड कॅनियन. वा. जगातील सर्वात उंच झाडे कोणती आहेत? ओकची झाडे, रेडवूड्स किंवा ताडाची झाडे? रेडवूड्स. वा. कोणत्या वादळात फिरणारे नरसाळे असते? एक चक्रीवादळ, एक बर्फाचे वादळ किंवा एक तुफान?
ते आहे एक तुफान. जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? एंजल फॉल्स, नायगारा फॉल्स किंवा ॲमेझॉन फॉल्स? हो, ते एंजल फॉल्स होते. सर्वात उंच प्रकारचे गवत कोणते आहे? गहू, ऊस किंवा बांबू? बांबू बरोबर. कोणत्या बर्फाळ प्रदेशात अनेक लपलेले ज्वालामुखी आहेत? उत्तर ध्रुव, अंटार्क्टिका किंवा ग्रीनलँड? उत्तर अंटार्क्टिका. पृथ्वीवरील सर्वात मोठी जिवंत गोष्ट कोणती आहे? एक महाकाय बुरशी, एक निळा व्हेल किंवा एक महाकाय झाड? एक महाकाय बुरशी. तुम्ही जिंकलात. एक पाणबुडी 50 मीटर नंतर आणखी 20 मीटर डुबकी मारते. ती किती खोल आहे? 30 मीटर, 70 मीटर किंवा 50 मीटर? 70 मीटर हे आहे. पृथ्वीवरील सर्वात उष्ण जमीन कोठे आहे? लूट वाळवंट, सहारा वाळवंट किंवा ज्वालामुखीच्या आत? बरोबर उत्तर लूट वाळवंट. जमिनीत उघडणारे मोठे खड्डे काय आहेत? विवर, सिंकहोल किंवा खंदक? सिंकहोल बरोबर. लावा 1000 अंश आहे. एक ओव्हन 200 आहे. लावा किती गरम आहे? 800 अंश, 1200 अंश किंवा 100 अंश? 800 अंश अगदी बरोबर. कोणता लहान प्राणी अत्यंत उष्णता सहन करू शकतो? वाळवंटी मुंगी, उंटकोळी किंवा वॉटर बेअर? वॉटर बेअर. छान. एक उंच झाड 10 मीटर आहे. एक जिराफ 5 मीटर आहे. किती उंच? 15 मीटर, 5 मीटर किंवा 10 मीटर? 5 मीटर. तुम्ही जिंकलात. सर्वात खोल समुद्रात कोणता मासा राहतो? स्नेलफिश, अँगलरफिश किंवा शार्क? स्नेलफिश. उत्तम. कोणता पर्वत त्याच्या पाण्याखालील तळापासून सर्वात उंच आहे? मौना किया, माउंट एव्हरेस्ट किंवा K2? मौना किया. अविश्वसनीय. जगातील सर्वात कोरडे वाळवंट कोणते आहे? सहारा वाळवंट, गोबी वाळवंट किंवा अटाकामा वाळवंट? उत्तर आहे अटाकामा वाळवंट. समुद्राच्या तळाशी असलेल्या गरम पाण्याखालील छिद्रांना काय म्हणतात? सागरी ज्वालामुखी, समुद्री चिमण्या किंवा हायड्रोथर्मल वेंट्स? ते आहे हायड्रोथर्मल वेंट्स. सर्वात खोल ज्ञातसागरी खंदकाचे नाव काय आहे? मारियाना ट्रेंच, अटलांटिक ट्रेंच किंवा ग्रँड कॅनियन? मारियाना ट्रेंच. उत्तम. पाण्यावर कोणता फिरणारा ढग तयार होतो? वॉटरस्पाउट चक्रीवादळ,
किंवा टॉर्नेडो? हो, ते वॉटर स्पाउट होते. महासागरातील उंच खडकाच्या खांबांना काय म्हणतात? सी स्टॅक्स, ओशन टॉवर्स किंवा वॉटर पिलर्स? सी स्टॅक्स वा. खोल समुद्रात कोणता प्राणी स्वतःचा प्रकाश तयार करतो? ग्रेट व्हाईट शार्क, अँगलरफिश किंवा ब्लू व्हेल? अँगलरफिश हे आहे. पृथ्वीच्या आतून येणाऱ्या उष्णतेला काय म्हणतात? सौर ऊर्जा, ज्वालामुखी शक्ती किंवा भूगर्भीय ऊर्जा? भूगर्भीय ऊर्जा वा. कोणते वाहन सर्वात खोल महासागराचे अन्वेषण करते? अंतराळयान, स्पीडबोट किंवा पाणबुडी? ते आहे पाणबुडी. एक इमारत 800 मीटर उंच आहे, एक झाड 100 मीटरचे आहे. फरक काय आहे? 900 मीटर, 800 मीटर किंवा 700 मीटर? उत्तर आहे 700 मीटर. गरम सहारा वाळवंट कोणत्या खंडावर आहे? आशिया, आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया? बरोबर उत्तर आफ्रिका. एक ज्वालामुखी 1000 अंश सेल्सिअस आहे, एक वाळवंट 50 अंश सेल्सिअस आहे. किती गरम? 1050 अंश सेल्सिअस, 900 अंश सेल्सिअस किंवा 950 अंश सेल्सिअस? उत्तर 950 अंश सेल्सिअस. एक खंदक 11 किलोमीटर खोल आहे, एक पाणबुडी 1 किमीवर आहे. आणखी किती खोल जायचे आहे? 12 किलोमीटर, 10 किलोमीटर किंवा 11 किलोमीटर? 10 किलोमीटर लाजवाब. आपल्या ग्रहाच्या अत्यंत उष्ण केंद्राला काय म्हणतात? कवच, प्रावरण किंवा गाभा? गाभा तुम्ही जिंकलात. खोल भूमिगत आढळणाऱ्या विशाल खोलीला काय म्हणतात? बोगदा, तळघर किंवा गुहा? हो, ते गुहा होते. एक गीझर 3 मिनिटे फुटतो, नंतर आणखी 5. एकूण किती मिनिटे? 8 मिनिटे, 2 मिनिटे किंवा 15 मिनिटे? बरोबर उत्तर 8 मिनिटे. सूर्यप्रकाश नसलेल्या अंधाऱ्या सागरी क्षेत्राला काय म्हणतात? मिडनाईट झोन, ट्वायलाइट झोन किंवा सनी झोन? मिडनाईट झोन हे आहे. बर्फापासून बनलेले सर्वात उंच विरळ ढग कोणते आहेत? क्युम्युलस, डॉट, स्ट्रेटस किंवा सिरस? उत्तर आहे सिरस. गरम ज्वालामुखी वायू बाहेर सोडणाऱ्या भेगांना काय म्हणतात? फ्युमारोल्स, विवर किंवा गीझर? फ्युमारोल्स उत्तम. एक मोठी गुहा 200 मीटर खोल आहे. तुम्ही 50 मीटर शोध घेतला. किती शिल्लक आहे? 250 मीटर, 150 मीटर किंवा 50 मीटर?
150 मीटर लाजवाब. पृथ्वीवरील बहुतेक ज्वालामुखी गुप्तपणे कुठे फुटतात? पर्वतांवर, समुद्राखाली किंवा वाळवंटात? अंदाज बरोबर आला, ते आहे समुद्राखाली. जगातील सर्वात उंच मानवनिर्मित रचना कोणती आहे? बुर्ज खलिफा, आयफेल टॉवर किंवा ग्रेट पिरॅमिड? बरोबर उत्तर बुर्ज खलिफा. खोल समुद्रात कोणत्या जीवाचे डोळे सर्वात मोठे असतात? कोलोसल स्क्विड, ब्लू व्हेल किंवा ग्रेट व्हाईट शार्क? बरोबर उत्तर कोलोसल स्क्विड. जगातील सर्वात उंच राजधानी शहर कोणते आहे? ला पाझ, काठमांडू किंवा मेक्सिको सिटी? ला पाझ. वा. जगातील सर्वात खोल तलावाचे नाव काय आहे? सुपिरियर सरोवर, कॅस्पियन समुद्र किंवा बैकाल सरोवर? ते आहे बैकाल सरोवर. कोणता वायू गिझरमधून पाणी उंच उडवतो? हवा, वाफ किंवा धूर? वाफ. वा. पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक मजेदार क्विझसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.